दिव्याला मात्र त्याच्या एवढ्या जवळ असल्याने लवकर झोप येत नसते. अभिजितचीही काही हालत वेगळी नसते, पण अभिजित मात्र डोळे बंद करून शांत पडतो. पहिल्यांदाच ते दोघे एकमेकांच्या एवढ्या जवळ झोपलेले असतात. रात्री कधीतरी दोघांना झोप लागते. अभिजितला नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता जाग येते, तर त्याला धक्काच बसतो. दिव्या त्याला मिठी मारून झोपलेली असते. तिचे श्वास त्याच्या छातीवर जाणवत होते. ते पाहून अभिजितचे श्वास रोखले गेले. अभिजितचं लक्ष तिच्या चेहऱ्यावर गेलं. अगदी निरागस भासली. इतर वेळेस तर मांजरीसारखी गुरगुरत असते. अभिजित तिला एकटक बघत होता. त्याची नजर तिच्या ओठावर गेली आणि श्वास घशातच अडकला. आणखी थोडा वेळ जर असाच थांबलो तर स्वतःचा कंट्रोल सुटेल. जर दिव्याला जाग आली तर तिला काय वाटेल? अभिजित हळूच तिच्यापासून बाजूला झाला आणि एक वेळेस तिच्यावर नजर फिरवून पटकन जिमसाठी निघून गेला. डोळ्यासमोरून काही केल्या तिचं ते रूप जात नव्हतं. अभिजित स्वतःशीच म्हटला, अभि, कंट्रोल ठेव. स्वतःचं मूर्खासारखं वागू नकोस. दिव्याला 6 वाजता जाग येते. ती डोळे उघडून इकडे तिकडे पाहते तर अभिजित रूममध्ये नसतो. ती पटकन उठते, बेड आवरून फ्रेश व्हायला जाते. ती फ्रेश होऊन बाहेर आलेली असते. ती तिचा आवरण्यात दंग असते, तर अभिजित दरवाजात उभं राहून तिलाच पाहत असतो. तिचं आवरून होतं आणि ती खाली जायला निघते तर तिला अभिजित दारात उभा राहिलेला दिसतो. तिचं लक्ष त्याच्याकडे जातं, तसं ती त्याला पाहतच उभा राहते. जिमवरून आल्यामुळे घामाने भिजलेला शर्ट पूर्ण त्याच्या बॉडीला चिकटलेला असतो. त्याला त्या अवस्थेत बघून ती एक आवंडा घेते. अभिजितच्या लक्षात येतं ती आपल्यालाच पाहत आहे. तसा तो चालत जाऊन अगदी तिच्यासमोर उभा राहतो आणि तिच्या कानात हळूच बोलतो, आज खूप सुंदर दिसत आहेस. तो बोलत असताना त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाला होतो. तशी ती शहारते. ते अभिजितच्या लक्षात येतं. अभिजित तिच्या गालावरती ओठ टेकून पटकन बाथरूममध्ये निघून जातो. ती मात्र स्तब्ध होऊन तशीच उभा राहते. जे काही घडलं ते समजायला तिला थोडा वेळ लागतो. तिच्या लक्षात येतं तसं ती पटकन खाली निघून जाते. तिच्या मनात मात्र आता जे घडलं तेच घोळत असतं. काकू आणि मॉम मात्र तिला तसं आपल्या विचारात घडलेलं बघून एकमेकींना खुणावतात. दिव्याचं मात्र त्या दोघींकडे लक्ष नव्हतं. त्या दोघी तिला बघून हसत होत्या. तोच आजी दिव्याला आवाज देतात. त्याच वेळेस दिव्या भानावर येते. तिचं लक्ष समोर काकू आणि मॉमकडे जातं. त्यांना बघून मान खाली घालते आणि आजीजवळ जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श करते. तुम्ही बोलावलं मला. आज तुम्ही कामाला सुट्टी घ्या. तुमच्या खडूस बॉसला तसं कळवा. पायऱ्यावरून खाली उतरणाऱ्या अभिजितच्या कानावर आजीचं बोलणं पडतं. तसं अभिजित मोठे डोळे करून आजीकडे बघतो. आजीचं बोलणं ऐकून आत्ताच आलेले काका आणि बाबा अभिजितकडे बघून हसू लागतात. दिव्या तिरक्या नजरेने अभिजितलाच बघत असते. अभिजित मोठे डोळे करून दिव्याला बघतो. राधाचं लक्ष अभिजितकडे जाते. हे भाई, तू काय वहिनीला घाबरवत आहेस का? त्यावर अभिजित डोक्यावर हात मारतो. या, तुमचीच कमी होती तशी सगळे हसायला लागतात. अरे, तुम्ही तर सगळ्यांनी माझं नावच बदलून टाकलं. त्यावर आजी म्हणतात, आम्ही नाही बाबा, तुझ्या बायकोने तुझं बारसं घातलं. त्यावरून दारात आलेला राघव म्हणतो, अरे, कोणाचं बारसं? मला कसं माहीत नाही. या, तुम्ही कसे आले नाहीत म्हटलं. अभिजित राघवला बघून म्हणतो, अरे राघव दादा, तू तर रोज भाईबरोबरच असतो ना? होय. त्याचा आणि बारशाचा काय संबंध? अरे, मग तुला वहिनीने दादाचं बारसं घातलेलं कसं माहीत नाही? तोच राघवला काहीतरी आठवतं आणि तो अभिजितकडे बघून हसू लागतो. तोच कुणाचं लक्ष नाही बघून दिव्या निसटणार. अगं दिव्या, उद्या रिसेप्शन आहे. उद्याची तयारी करायला नको का? म्हणून तुला उद्या सुट्टी घे म्हटलं. त्यावर दिव्या होकारार्थी मान हलवते. तिनं अभिजितकडे पाहिले तर तो तिच्याकडेच बघत असतो. अभि, मला वाटतं तू सुद्धा
आज घरी राहायला हवं. नाही, एक महत्त्वाची मीटिंग आहे. ती आवरून दुपारपर्यंत येईल परत. तोच मॉमचा आवाज येतो. चला, नाश्ता रेडी आहे. तसे सगळेजण डायनिंग टेबलवर बसतात. सगळे नाश्ता करण्यात मग्न असतात. अभिजित मात्र हळूच टेबल खालून दिव्याचा हात पकडतो. ती मोठे डोळे करून त्याच्याकडे बघते, पण तो पुढे बघून त्याचा नाश्ता करत असतो. जसं काही मी केलंच नाही. बिचारी त्याच्या स्पर्शाने पूर्ण शहारून जाते. काही बोलूही शकत नाही. हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची पकड एवढी घट्ट होती की ती हात सोडवू शकत नाही. बिचारी कसाबसा नाश्ता करते आणि तिथून बेडरूममध्ये जाते. स्वतःचे श्वास कंट्रोल करते. तेवढ्यात अभिजित हळूच दरवाजा खोलून आतमध्ये येतो. त्याला बघताच तिचे डोळे रागाने लाल होतात. अभिजितच्या लक्षात येतं, मॅडम चिडल्या आहेत. तो काहीच न बोलता सरळ तिच्याकडे जातो. ती मागे मागे जात असते. तोच टेबलला जाऊन टेकते. अभिजित तसाच पुढे येतो. तिच्या पाठीमागे हात करून टेबलवरची वॉच घेऊन हातात घालतो आणि तिला एक स्माईल देऊन निघून जातो. दिव्या मात्र स्वतःलाच शिव्या घालत बसते. काय मूर्ख आहे मी. काही कारण नसताना त्याला घाबरते. दिव्याने सुट्टीचा मेल टाकला आणि ती खाली निघून गेली तर सगळे डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसले होते. ती त्यांना जाऊन जॉईन होते. तोच आजी, काका आणि बाबांना विचारतात, सगळ्यांना रिसेप्शनचं इन्व्हिटेशन गेलं आहे ना? यातून कोणीही सुटता कामा नये. आणि कंपनीतीलही सर्व क्लायंटला रिसेप्शनचे इन्व्हिटेशन द्या. त्या अभिजितकडे बघून म्हणतात. त्यावर अभिजित मान हलवतो. आजी राघवला म्हणतात, तुला काही काम आहे का? राघव नाही म्हणून मान हलवतो. तर तू माझ्याबरोबर चल, मला काही इन्व्हिटेशन देण्यासाठी जायचं आहे. त्यावर राघव अभिजितकडे एकदा बघतो तर अभिजित त्यालाच बघत असतो. अभिजित म्हणतो, एक मीटिंग आहे. मीटिंग झाली की तू आजीबरोबर जा. दिव्या पण नाही, त्यामुळे तुला माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर आजी म्हणतात, नाही, तो आज माझ्याबरोबर येणार आहे. तुला पाहिजे असेल तर तू दिव्याला घेऊन जा आणि दुपारपर्यंत परत ये. तसा अभिजित मनातून खुश होतो, पण चेहऱ्यावर मात्र दाखवत नाही. तिला काही हरकत नसेल तर चालेल, अभिजित म्हणतो. राघवला माहीत असतं मनातून तर किती खुश आहे, पण दाखवतो कसा? त्यावर राघव आजीला डोळे मिचकावून म्हणतो, आजी, मीटिंग संपली की मी लवकर येईल. आपण दुपारून जाऊ. तसं अभिजित रागाने त्याच्याकडे बघतो. आजीच्या ते लक्षात येतं. आजी म्हणतात, काही हरकत नाही. त्यावर अभिजित म्हणतो, ठीक आहे, मी दिव्याला घेऊन जाईल, काही हरकत नाही, कारण तुम्हाला लेट होईल. तसे सगळे हसायला लागतात. आपली चोरी पकडली गेली हे अभिजितच्या लक्षात येतं. त्यावर आजी म्हणतात, दिव्या, तुझं पटकन आवर आणि दुपारी लवकर परत ये. दिव्या नाश्ता करून तयार होण्यासाठी बेडरूममध्ये जाते. नी थोड्याच वेळात तयार होऊन बाहेर येते. अभिजित तिचीच वाट बघत बसलेला असतो. ती खाली येताच तोही पटकन उठतो आणि दोघे ऑफिससाठी निघतात. ड्रायव्हर गाडी घेऊन तयारच असतो. दोघे गाडीत बसतात आणि ऑफिससाठी निघतात. गाडीत बसल्यानंतर अभिजित लॅपटॉप काढून मीटिंगची तयारी करू लागतो. दिव्या आलेले मेल चेक करू लागते. ते ऑफिसमध्ये पोहोचतात तर ऑलरेडी मीटिंगची तयारी झालेली असते. आल्याबरोबर ते दोघे कॉन्फरन्स रूममध्ये येतात. अभिजित आल्याबरोबर सगळ्यांना ग्रीट करून मीटिंगला सुरुवात करतो. मीटिंग संपवून सर्व डॉक्युमेंट्स सेंड करून अभिजित आणि दिव्या त्यांच्या केबिनमध्ये येतात. तोच अभिजित दिव्याला उद्याच्या रिसेप्शनचा मेल सर्वांना करायला सांगतो. सर्वांना रिसेप्शनसाठी इन्व्हाइट करतात. मेल वाचून तर सगळे शॉकच होतात. अभिजित सरांचं लग्न झालं आणि आपल्या कोणालाच माहीत नाही. कोण असेल ती जिचं आपल्या बॉसबरोबर लग्न झालं आहे? प्रत्येकाला एक उत्सुकता लागून राहिलेली असते. अभिजित आणि दिव्या दुपारीच घरी निघून जातात. श्रेया तर उद्याच्या पार्टीसाठी खुश असते.
अभिजित आणि दिव्या घरी आल्यानंतर दिव्या मोबाईल टेबलवर ठेवून फ्रेश होण्यासाठी जाते. तोच तिच्या मोबाईलवर मेसेज येतो. अभिजित मोबाईल घेऊन पाहतो तर मेसेज विनयचा असतो. ते पाहून अभिजितचे डोळे रागाने लाल होतात, हाताच्या मुठी आवळतात. याचा बंदोबस्त लवकरच केला पाहिजे. अभिजित काहीतरी ठरवतो आणि त्यालाही उद्याच्या रिसेप्शनचं आमंत्रण देतो. अभिजितच्या रिसेप्शनचं आमंत्रण बघून विनय शॉक होतो. यांनी लग्न कधी केलं आणि हे तर कुणालाही माहीत नाही. जिच्यावर तो प्रेम करतो ती तर आता माझी होणार आहे, तर यांनी कोणाशी लग्न केलं? त्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते. आपण एवढ्या दिवस झालं दिव्याला फोन लावत आहे, मेसेज करत आहे, पण ती फोन उचलत नाही आणि मेसेजचा रिप्लायही देत नाही. त्याने दिव्याशी नाही नाही असं नाही होऊ शकत, ती फक्त माझी होणार. तो मनातच काहीतरी विचार करून दिव्याला फोन लावतो, पण आताही नो रिप्लाय. दिव्या फोन उचलत नाही म्हणून विनयला भीती वाटू लागते. आज घरी गेल्यानंतर आईबाबांशी या विषयावर बोलायचं असं ठरवून तो घरीही लवकर येतो. परंतु त्याचं दुर्दैव, आईबाबाही 2 दिवसांसाठी गावी गेलेले असतात. ते परत येईपर्यंत वाट बघण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. परंतु विनयचं मन मात्र अस्वस्थ होत होतं. त्याच्या मनामध्ये कुठेतरी भीती होती. विनयला घरामध्ये अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तो बारमध्ये जाऊन स्वतःचं मन शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो एकावर एक ग्लास रिचवत असतो, पण काही केल्या त्याचं मन आज शांत होत नसतं. सतत त्याच्या डोळ्यासमोर दिव्याचा चेहरा दिसत असतो. इथे सूर्यवंशी मेन्शनमध्ये रिसेप्शनची जय्यत तयारी चालू असते. आपल्या लाडक्या नाताचं लग्न असल्यामुळे आजी तर प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष घालत असते. लग्न नाही तर रिसेप्शनमध्ये तरी त्यांना कुठलीच कमतरता भासू द्यायची नव्हती. जवळचे नातेवाईक आजच यायला सुरुवात झाली होती. सगळ्यांना अभिजितच्या बायकोला पाहायचं होतं. दिव्यालाही दोन्ही हातावर छानशी मेहंदी काढण्यात आली होती. दिव्याच्या दोन्ही हातावर मेहंदी असल्यामुळे ती जेवणासाठी खाली आलीच नाही. त्यामुळे अभिजित आणि दिव्याचं जेवण बेडरूममध्येच पाठवून दिलं. दिव्याला तर भूक लागली होती, पण दोन्ही हातावर मेहंदी असल्यामुळे जेवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. ती एकदा हाताकडे आणि एकदा जेवणाच्या ताटाकडे पाहते. अभिजितचं लक्ष तिच्याकडेच असतं. तो फक्त तिची मजा पाहत असतो. शेवटी ती इवलंसं तोंड करून तसंच बसते. अभिजित उठून ताट घेतो आणि तिच्याजवळ जाऊन बसतो. एक घास घेऊन तिच्या तोंडासमोर धरतो. आता त्याच्या हातून खाण्याशिवाय पर्यायच नव्हता, त्यामुळे ती गुपचूप खाते. खाताना मात्र तिच्या ओठांचा स्पर्श अभिजितच्या हाताला होत असल्यामुळे त्याच्या मनामध्ये चलबिचल निर्माण होते. तिला जेवण भरवेपर्यंत बिचाऱ्याची हालत खराब झालेली असते. एकदाची तिचं खाऊन होतं तसा तो एक सुस्कारा सोडतो आणि स्वतःही जेवून घेतो. आता सर्वात मोठा प्रश्न होता तो ड्रेस चेंज करण्याचा. पण काही पर्यायच नव्हता. अभिजितलाही तिची हालत कळत असते, पण अभिजित ही काही करू शकत नाही. अभिजित तिची फिरकी घेण्यासाठी मुद्दाम बोलतो, देऊ का मी ड्रेस चेंज करून? त्यावर ती मोठे डोळे करून त्याच्याकडे बघते आणि मनातच म्हणते, काय निर्लज्ज माणूस आहे, याला काही थोडी तरी लाजबीज वाटते की नाही. काही बोलतो. तिचा तो अवतार बघून अभिजित हसतो आणि म्हणतो, फक्त मस्करी केली. तू तर एवढी घाबरलीस, मनामध्ये शिव्या नको घालूस. याला माझ्या मनातलंही कळतं की काय? त्यावर अभिजित म्हणतो, तुझ्या चेहऱ्याचे रिॲक्शन बघूनच सर्व काही कळतं. तशी दिव्या त्याच्याकडे बघतच राहते. तोच दिव्याचा फोन वाजतो तर तो फोन श्रेयाचा असतो. दिव्याच्या हाताला मेहंदी असल्यामुळे अभिजितच फोन उचलतो.
अभिजित म्हणतो, बोला सालीसाहेबा, काय काम आहे? त्यावर श्रेया म्हणते, जिजू, काम असेल तरच फोन करायचा असतो का? अरे रे, असं नाही. तुम्ही कधीही फोन करू शकता. अभिजित म्हणतो, दिव्या तर त्या दोघांचं बोलणं ऐकून शॉकच होते. विनय मात्र रात्री 12-1च्या दरम्यान नशेमध्येच येतो. त्याची ती हालत बघून सगळे नोकर घाबरतात. दोघे धरून त्याला त्याच्या बेडरूममध्ये नेऊन झोपवतात. विनयची मात्र अखंड बडबड चालू होती. नशेतच तो दिव्याला म्हणतो, दिव्या, तू माझा फोन का उचलला नाहीस? अभिजितच्या घरी रिसेप्शनची पूर्ण तयारी झालेली असते. सर्व न्यूज रिपोर्टर्स नाही आमंत्रण गेलेलं असतं. दिव्याच्या घरीही राघव आणि आजी जाऊन आमंत्रण देऊन आलेले असतात. अमयच्या घरच्यांना आणखीन दिव्याच्या लग्नाबद्दल सांगितलेलं नसतं. त्यामुळे दिव्याचे बाबा थोडे चिंतेत असतात. त्यावर दिव्याची आजी बोलते, आज ना उद्या ही गोष्ट सर्वांना माहीतच होणार आहे, तर टेन्शन घेऊन काहीच फायदा नाही. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे. दिव्याचे बाबा व काकांनाही त्यांचं म्हणणं योग्य वाटतं. काकाही म्हणतात, जे होईल ते बघता येईल. बघू आता उद्याचा दिवस काय घेऊन येतो. चला, आता खूप वेळ झालेली आहे, तर प्रत्येकाने आराम करा. उद्याचा दिवस हा सूर्यवंशी मेन्शनमध्ये फार महत्त्वाचा होता. त्यांच्या लाडक्या नातवाच्या लग्नाचं रिसेप्शन होतं. सकाळ सकाळ सगळीकडे लगबग चालू होती. दिव्या फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर पडली. त्याच वेळेस अभिजित जिमवरून रूममध्ये आला होता. दिव्याने आज मस्त नेव्ही ब्ल्यू कलरची साडी घातली होती. ती तिची तयारी करण्यात व्यस्त होती. तिचं अभिजितकडे लक्षच नव्हतं. तो मात्र दरवाजात उभा राहून तिलाच पाहत होता. दिव्या आवरून खाली जायला निघणार, तोच तिचं लक्ष अभिजितवर जातं, तर तो भान हरपून तिलाच पाहत असतो. त्याची ती नजर बघून तीही एका मिनिटासाठी त्याच्यामध्ये हरवून जाते, पण लगेच भानावर येते आणि आपला चेहरा फिरवून घेते. तसा अभिजित चालत येऊन तिच्या पाठीमागे उभा राहतो. हळूच तिच्या कानात बोलतो, आज खूप छान दिसत आहेस. त्यावर ती मात्र काहीच बोलत नाही. पटकन त्याला क्रॉस करून खाली निघून जाते. तिच्या या कृतीचं अभिजितला हसू येतं. तो आपल्या केसातून हात फिरवून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. थोड्याच वेळात त्याचं आवरून तो खाली येतो, तर सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी जमा झालेले असतात. अभिजित येऊन नाश्त्यासाठी बसतो. दिव्या आणि मॉम सर्वांना नाश्ता सर्व करत असतात. सर्वांना नाश्ता सर्व करून दिव्या अभिजितच्या बाजूला न बसता राधाच्या बाजूला जाऊन बसते. तसा अभिजित बारीक डोळे करून तिच्याकडे बघतो. ती मात्र त्याला पूर्णपणे इग्नोर करते. राघवचं लक्ष अभिजितकडे जातं. त्याच्या चेहऱ्यावरील राग बघून राघवला हसायला येत असतं. राघव आपल्यालाच बघून हसत आहे हे अभिजितच्या लक्षात आल्यावर तो त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाश्ता करायला सुरुवात करतो. तोच अभिजितच्या मामाचा मुलगा येऊन दिव्याच्या बाजूला बसतो. तशा अभिजितच्या कपाळावर आठ्या पडतात. हे दिव्याच्या लक्षात येतं. ती मुद्दाम त्याच्याशी बोलते. ती त्याच्याशी बोलत आहे हे पाहून मात्र अभिजित रागाने तिच्याकडे पाहतो. पण जसा काही मला फरकच पडत नाही. या आविर्भावात ती राधा आणि जयशी गप्पा मारत असते, पण याला राग मात्र कशाचा आला हे माहीत नव्हतं. ती त्याच्या बाजूला बसली नाही म्हणून, की जय तिच्या बाजूला बसला म्हणून. त्याने नाश्ता केला आणि झपझप पावले टाकत बेडरूममध्ये निघून गेला. आजी आणि राघव मात्र एकमेकांकडे बघून हसत होते. बाकी कोणाला त्यांच्या हसण्याचं कारण माहीत नव्हतं. बेडरूममध्ये जाऊन अभिजित फेऱ्या मारत होता. त्याला स्वतःच्याच वागण्याचं नवल वाटलं आणि त्याला स्वतःवर हसायला आलं. मी असं वागून तिच्यावर अविश्वास तर दाखवत नाही ना, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याने स्वतःच्या केसातून हात फिरवून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तोच
दरवाजा ओपन करून दिव्या आतमध्ये आली. तिने अभिजितवरून एक नजर फिरवली आणि बाल्कनीमध्ये जाऊन बसली. अभिजित तिच्यावर एक नजर फिरवली आणि खाली निघून गेला. दिव्या आतमध्ये येऊन बेडवर आडवी झाली. तोच दरवाजा ओपन करून राधा आतमध्ये आली. तीही दिव्याच्या बाजूला जाऊन आडवी झाली. तोच जय तिला आवाज देत वरती आला. तसं रागाने डोक्यावर हात मारला. या पागलपासून पिछा सोडवण्यासाठी मी इथे आली तर हा इथे पण टपकला. तिच्या बोलण्यावर दिव्या मात्र खळखळून हसू लागते. राधा पटकन उठते आणि बाथरूममध्ये घुसते. तसं दिव्या तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघते. जय दरवाजा वाजवतो तसं दिव्या दरवाजा ओपन करते. वहिनी, राधा आली होती ना इकडे? त्यावर दिव्या नाही म्हणते. अरे यार, आता तर वरती आली होती, कुठे गायब झाली? दिव्याला हसू येतं पण कसं बसं हसू अडवते. काही काम होतं का तिच्याकडे? होय, असू दे, मी बघतो तिला, म्हणून तो खाली निघून जातो. तसं दिव्या दरवाजा बंद करते. राधा बाथरूममधून बाहेर येते. दिव्या तिला एकटक बघते. अगं वहिनी, बघ ना, आता तो बाहेर चल म्हणून बसला आहे. थोड्याच वेळात पार्लरवाली येईल, मला तयार व्हायचं आहे. दोघींचं बोलणं चालू असतं की अभिजित आतमध्ये येतो. राधाला त्याच्या रूममध्ये बघून त्याच्या कपाळावर आट्या पडतात. ए बाई, काय बघतोयस तू इथे? काय करतेस? का तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला काय प्रॉब्लेम असणार आहे? मी माझ्या वहिनीकडे आले आहे. तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तू जाऊ शकतोस. त्यावर अभिजित मोठे डोळे करून तिच्याकडे बघतो. दिव्या मात्र तिच्या बोलण्यावर अभिजितकडे तिरकस बघून हसत असते. अभिजितचं लक्ष तिच्याकडे जातं. तसा तो आपला चेहरा निर्विकार करतो. अरे, ही काही जबरदस्ती आहे? ही रूम तर माझीच आहे. तुझी एकट्याची नाही, माझ्या वहिनीची पण आहे. तुला जर रूममध्ये बसायचं असेल तर शांत बसायचं, नाही तर बाहेर निघायचं. तसा अभिजित शॉक होऊन तिच्याकडे बघतो. ती दिव्याच्या पाठीमागे उभारूनच बोलत असते. काय बघतोयस? अभिजित कपाळावर 2 बोटे घासतो आणि लॅपटॉप उचलून जाऊ लागतो. तोच राधा त्याच्या हातून लॅपटॉप घेते. अरे भाई, आज एक दिवस तरी त्याला सुट्टी दे. बिचारा थकला असेल. तुला जर प्रायव्हसी हवी असेल तर मी जाते, पण त्या बिचाऱ्याला ठेव टेबलवर. तसा अभिजित नकारार्थी मान हलवतो. ती परत रूम बाहेर पडते. जाताना दिव्याला आवाज देते. वहिनी, लवकर माझ्या रूममध्ये ये. थोड्या वेळात पार्लरवाली येईल, आपली तयारी करायची आहे. अभिजित मोठे डोळे करून तिच्याकडे बघतो. तसं ती त्याला एक लूक देते आणि निघून जाते. अरे यार, काय माझ्यावर अन्याय होतोय. माझीच बायको असून मी तिला बघूही शकत नाही. हा माझ्यावर तर सरासर अन्याय आहे. अभिजित मनातच बोलतो. तो एकटक दिव्यालाच बघत असतो. हे तिच्या लक्षात येतं. ती पटकन बाहेर जाण्यासाठी निघते. पण अभिजित तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढतो. तसं ती जाऊन त्याच्या छातीवर आदळते. दोघांची नजरानजर. तोच दरवाजावर टकटक असा आवाज येतो. तशी ती त्याच्यापासून दूर होते. अभिजितच्या चेहऱ्यावर मात्र त्रासिक भाव असतात. सगळेजण काय आमचे दुश्मन आहेत की काय, तो मनातच म्हणतो. दिव्या मात्र पटकन निघून वॉशरूममध्ये जाते. अभिजित जाऊन दरवाजा ओपन करतो. समोरच्या व्यक्तीला बघून मात्र तो आश्चर्यचकित होतो. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.